चला आज पहिल्यांदा बाप्पांचं दर्शन घ्या. सर्व यूट्यूबच्या ताईंना नमस्कार. तर बाप्पा येऊन बसल्या आज सकाळमध्ये किचनमध्ये. तर चला मी सुद्धा आली किचनमध्ये. तर चला ताईंनो, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाओ ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघा, सर्व काही आवरलं गेलेले तुम्हाला तर माहितीच आहे. माझं किचन तर रात्रीच आवरून ठेवते मी सर्व काही, कारण सकाळी खूप धावपळ असते. बघा, कपडेसुद्धा माझ्या आज धुतले गेले. कपडे धुतले आणि इथं मी हॉलमध्येच टाकून दिलेले, कारण बाहेर खूपच ऊन पडतं ना. उन्हामध्ये कपडे असं भुरसट पडून जातात. त्यासाठी मी आता उन्हाळ्याचे घरातच टाकते कपडे. तर घरातच टाकून दिले. बघा, हे डबे पण यांना आहे ना धूर आली होती. हे पण असं कपड्याने मस्तपैकी पुसून घेतलेले. मिक्सर वगैरे सर्व काही मिक्सरचा न्यूज घेतलेले. तर चला आवरून सकाळमध्ये आता 9 वाजून गेले. तर भूक लागली. चला म्हटलं ब्रेकफास्ट काहीतरी बनवूया. तर मी इथं बनवते मुगाचे आणि वाटाण्याचे धिरटे. ओले वाटाणे होते थोडे आणि मूग होते भिजत घातलेले. तर 2 मिरच्या, अद्रक लसूण टाकून मी असं वाटून घेतलेलं आहे. आधी एक भांडं, नंतर एक भांडं. तर बघा, थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला आपण आता इथं धिरडे बनवूया. याच्यामध्ये चटणी वगैरे काहीच टाकलेलं नाही, कारण की मिरची, अद्रक, लसूण, जिरं टाकलेलं आहे त्यासाठी. तरी मी इथं चटणीसुद्धा बनवणार नाही आहे, कारण की माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे. कोथिंबीर संपली आहे, त्याच्यासाठी मी धिरड्यांमध्ये सुद्धा नाही टाकली. तर कोथिंबीर राहिली असती तर चटणीच आवडते आम्हाला. पण चला असू द्या. तर तुम्ही म्हणणार आता कशासोबत खाणार? तर आता हे धिरडे आहे ना, आम्ही टमाटा सॉस आहे माझ्याकडे, ते टमाटा सॉस नाहीतर मग दही, असं कोणत्याही एका वस्तूसोबत मी खाणार आहे. आणि सर्वांना पण तसं आवडतं. तर बघा, ज्याला जे आवडेल ते. तर बघा, मी इथं टमाटा सॉस आणि दहीसुद्धा ठेवून दिलेले, ज्याला जे आवडेल ते खातील. तर चला, आता नाश्त्याचं तर टेन्शन मिटलं, पण आता जेवणाचं. आता मी इथं बनवणार आहे ही 1 वाटी डाळ इथं शिजायला टाकलेली आहे मी. तर डाळ पण आपली छान मस्त अशी शिजून झालेली आहे. तर आता आपल्याला इथं करायचे शेवगाच्या शेंगा टाकून डाळ बनवायची आहे आपल्याला, तडकावाली डाळ. तर डाळ आपली इथं छान मस्त शिजून गेलेली आहे. आणि असंही मुलं शेवगाच्या शेंगा खात नाही, तर असं डाळमध्ये टाकून बघा तुम्ही, आणि भातासोबत मुलं खूप आवडीने खातील. आणि शेंगांचा अर्क पाण्यामध्ये उतरलेला असतो, ते पाणीसुद्धा आपल्याला वाया जाऊ द्यायचे नाही. ते सुद्धा आपल्याला डाळमध्ये टाकायचे, कारण पाण्यामध्ये तर सर्व काही त्याचा आकार उतरलेला असतो. तर ते सुद्धा मुलांच्या पोटामध्ये जातं, असं नाही तर असं तरी त्यांच्या पोटामध्ये जातं त्यासाठी. तर बघा, आता एक गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली. शेंगासुद्धा आपल्या शिजून झालेल्या आहे. तर त्याच्यामध्ये मी एक तेजपान टाकलेलं आहे. त्यानंतर 2 मिरच्या, टमाटे, जिरं, राई सर्व काही मी टाकून मस्तपैकी परतून घेतले. आणि ज्या काही आपण शेंगा शिजवल्या आहे ना, त्या आपल्याला इथं टाकून घ्यायच्या आहे. सकाळमध्ये खूपच धावपळ असते. तर चला, तसं आवरते मी दिवसभर कामाचा लोड असतो. हात तर एवढासा सुद्धा रिकामा राहत नाही. तर बघा, आता डाळसुद्धा इथं शेंगा फ्राय झाल्या. तर डाळसुद्धा मी इथं टाकून दिलेली. आणि जे काही शेंगा शिजवलेलं पाणी होतं ना, ते सुद्धा मी इथं टाकून दिलेले, कारण त्याचा सर्व काही अर्क पाण्यामध्ये असतो शेंगांचा, त्यासाठी पाणीसुद्धा टाकून दिलं. आता तडक्यासाठी इथं तडका प्लॅन ठेवलेला आहे मी. त्याच्यामध्ये तेल टाकलं, राई टाकली, जिरं टाकलं, आणि त्या गोल गोल मिरच्या असतात छोट्या छोट्या, त्यासुद्धा टाकल्या. 1 मोठी मिरची टाकली, अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं, थोडा हिंग आणि थोडीशी चटणी नंतर शेवटी टाकूया, कारण की तेल आपलं तापलेलंच चटणी जळून जाते त्यासाठी. आणि इथं मी आता डाळला तडका देऊन दिलेला, आणि खूप छान मस्त टेस्टी डाळ आपली इथं झालेली आहे. तुम्ही भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा, खूपच छान लागते. तर चला, आता मग तोंडी लावण्यासाठी उन्हाळ्यामध्ये कसं असतं, काहीतरी चटपटीत पाहिजे असतं आपल्याला तोंडी लावण्यासाठी. तर त्यासाठी मी इथं बघा, काकडी, गाजर आणि कैरीचं कोशिंबीर बनवणार आहे. त्यासाठी मी 1 काकडी कापून घेतली, साल काढून मस्तपैकी. 1 गाजर कापून घेतलं. सर्व काही बारीक चिरून घेतलेले. मी अर्धी वाटी दही टाकलं, थोडी चटणी, थोडं मीठ आणि थोडीशी साखर टाकलेली मी इथं. तर आता इथं मी काळं नमक घेतलेलं आहे आणि चाट मसाला, तो सुद्धा मी इथं टाकून दिलेला आहे. आणि मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचे. आणि छान झाली आपली इथं कोशिंबीर तोंडी लावण्यासाठी. तर चला, अशा प्रकारे ही कोशिंबीरसुद्धा मी इथं बनवून घेतलेली आहे. आणि चला, आता ताट केलेला आहे मी यांच्यासाठी. तर चला ताईंनो, या तुम्ही सुद्धा जेवण करायला. तर जेवण वगैरे झालं. तर मला आज आहे ना 1 वाजून गेला होता जेवणला. तर मी
जेवण वगैरे आटोपलं आणि भांडे तसंच गोळा करून दिले आणि मिरच्या खोडायला बसले, कारण चटणी दळायची आहे आणि जास्त उन्हामध्ये मिरच्या टाकल्या का त्यासुद्धा पुरचट पडून जातात. तर मी आता आहे ना 3 वाजेपर्यंत या मिरच्याच खोडत बसली होती. तर बघा सर्व काही मिरच्या मी इथं माझ्या खोडते मी आता. आणि दारावर स्टॅम्प आला होता, तर मी मिरच्या घेतलेल्या आहे, दारावरच घेतलेल्या आहे मी. या 10 किलो घेतलेला आहे, माझ्या मुलीसाठी 5 किलो आणि माझ्यासाठी 5 किलो अशा 10 किलो मिरच्या मी इथं घेतलेल्या आहे. आणि सर्व काही मी असं देंठं काढून घेणार आहे आता. आणि या मिरच्या आहे ना 2 किंवा 3 तास मी फक्त उन्हामध्ये वाळत घालणार आहे, कारण की ना आधीच खूप सुकलेल्या आहेत त्या. तर मी आता इथं टेरेसवरती आलेली मिरच्या सर्व काही इथं वाळत घातलेल्या आहे बघा. आता 3 तास झाले की लगेच मी आली काढायला. तर चला मिरच्या आपल्या छान मस्त इथं ऊन दाखवून झालेलं आहे. मी आता आलेले इथं सर्व काही मिरच्या मी आता इथं गोळा करून देणार आहे. तर अशा प्रकारे मिरच्या मी माझ्या इथं गोळा झालेल्या आहे. मी आता गोंट्यांमध्ये भरून देणार आहे आणि डायरेक्ट चक्कीवरच जाणार आहे मी आता. तर अशा मिरच्या भरून चक्कीवरून मी आता दळून आणलेली चटणी आणि खूपच मस्त लाल चटणी आपली इथं आलेली आहे. हे बघा, आणि ही खायची चटणी. याच्यामध्ये आता मी घरी चक्कीवरून अशी अदरवदर दळून आणली. आता घरी शेंगदाणे, लसूण, तीळ टाकून मी मस्तपैकी खायची चटणी बनवणार आहे. आणि ही 1 वर्षाची वापरायची चटणी माझ्या मुलीची आणि माझी मिळून दोघांची चटणी इथं मी बनवून घेतलेली आहे आता. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ताईंनो, तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि चटणीसुद्धा वर्षभराची चटणी आहे ही, तर चटणीसुद्धा कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला आजपुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कमेंटसुद्धा नक्की करा आणि लाईकसुद्धा करा. चला.